एआय रिलेटेड ज्या काही घडामोडी आहेत त्यावर 100% परीक्षेला येणाऱ्या काळामध्ये प्रश्न विचारले जाणार. मग लक्षात घ्या, त्याचपैकी एआय संदर्भात अजून एक आपल्या समोर प्रश्न आलेला आहे. भारताचा पहिला सार्वभौम एआय पार्क कोठे विकसित केला जात आहे? भारताचा पहिला सार्वभौम एआय पार्क कोठे विकसित केला जात आहे, असा एआय संदर्भामध्ये आपल्या समोर प्रश्न आहे, ज्यावर 100% येणाऱ्या काळामध्ये परीक्षेला प्रश्न विचारला जाणार. मग या प्रश्नाचं उत्तर आहे चेन्नई येथे पहिला सार्वभौम एआय पार्क विकसित केला जात आहे. मग त्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया. भारताचा पहिला सार्वभौम एआय पार्क चेन्नई तामिळनाडूमध्ये विकसित केला जात आहे. स्थळ कुठं आहे? चेन्नईला, तामिळनाडूमध्ये. तामिळनाडू सरकार आणि सर्वम एआय कंपनी हे दोघं मिळून हा पार्क तयार करत आहेत. दिनांक 13 जानेवारी 2026 ला हे त्याची म्हणजे इनॉग्रेशन केलं आपण, म्हणजे सुरुवात केली. गुंतवणूक किती? 10,000 कोटी 5 वर्षामध्ये याच्यात गुंतवणूक होणार आहे. रोजगार निर्मिती 1,000 प्लस युवकांना याच्यामध्ये रोजगार भेटणार. मुख्यमंत्री तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी करारावर स्वाक्षरी केलेली आहे. सार्वभौम एआय कंपनी बेंगळुरू आधारित भारतीय एआय कंपनी इंडिया एआय मिशन अंतर्गत सॉव्हरेन एलएल विकसित करणारी ही पहिली कंपनी आहे, सार्वभौम एआय कंपनी. मग आता सॉव्हरेन म्हणजे काय, म्हणजे सार्वभौम म्हणजे काय? सॉव्हरेन एआय, सार्वभौम एआय म्हणजे काय? सार्वभौम इंग्रजीमध्ये काय म्हणतात? सॉव्हरेन म्हणतात. सॉव्हरेन एआय म्हणजे काय? तर देशातच विकसित, नियंत्रित आणि वापरात असलेली एआय प्रणाली म्हणजे काय? तर सार्वभौम एआय प्रणाली डेटा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॉडेल्सवर पूर्ण देशांतर्गत राज्य नियंत्रण करणारी हे एआय प्रणाली असणार आहे, जिला आपण सार्वभौम म्हणता. आपला भारत देश सुद्धा कसा आहे? सार्वभौम देश आहे. सार्वभौम म्हणजे काय? ज्याच्यावर अंतर्गत आणि बाहेरगतरित्या कसल्याही प्रकारे बंधन नसते. हे झालं राज्यघटनेची माहिती. पण आपल्याला एआय रिलेटेड माहिती पाहिजे की भारतातला पहिला एआय पार्क कुठं विकसित होणार आहे? चेन्नईला होणार आहे, तामिळनाडूमध्ये. अशाच प्रकारे एआय रिलेटेड अजून येणाऱ्या काळातली माहिती पाहिजे असेल तर नवीन असताल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.